म्हणतो ना, की जो मॉडपणाने खेळतो पैसे मागून, त्याचं क्रिकेट चांगलं चाललंय. आपण क्रिकेट खेळतो फक्त आपल्या नावासाठी. आपण म्हणजे कुणावर क्रिकेटमधनं पैसे भेटतात, नाही असं नाही. कधी भेटतात. म्हणजे आमचं क्रिकेट लेव्हल सांगतो, म्हणजे जे स्वतः माझी क्रिकेट लेव्हल सांगतो. आम्ही जिंकलो तर आम्हाला पैसे भेटतात. नाहीतर आपण कधी कोणत्या स्पॉन्सरला असं म्हटलं नाही, की मला पैसे दे मग मी तुझ्याकडे खेळायला येतो. आजपर्यंतचा हा माझा कोणत्याही स्पॉन्सरला शब्द नाही, की मला तू पैसे दे, मी तुझ्यातून खेळायला येतो. म्हणजे असे क्रिकेटर पण आहेत जे आधी पैसे मागतात, मग त्या खेळायला जातात. जिंकल्यानंतर परत त्यांचं वेगळं असे मानधन. भरपूर आहेत. नाव घेऊ शकत नाही, कारण त्यांना ट्रोल करणे चुकीचं आहे. पण हे कुठेतरी थोडं थांबलं पाहिजे. मान्य आहे क्रिकेट हे तुम्ही इन्कम म्हणून खेळा, म्हणजे इन्कम जे आहे ते तुमचा पण इन्कम बाजूला, म्हणजे थोडा स्पॉन्सरचा पण त्यांनी विचार केला पाहिजे, की बाबा स्पॉन्सर फीस भरतोय, असं म्हणजे फीस भरतोय, नंतर त्यांना थोडा खर्च येतोय, इतर गोष्टीचा त्याला खर्च येतोय, हे तिने समजून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. कारण की बक्षीस असणार 51,000, स्पॉन्सरनं फी भरलेलाच नाही 25,000, त्यातला थोडा बेनिफिट स्पॉन्सरला दिलाच पाहिजे प्लेअरांनी. सगळंच टोटली घालवणं हे चुकीचं आहे. नावासाठी करतो स्पॉन्सर, हे मान्य आहे. तुम्ही थोडंफार समजून घेतलं पाहिजे प्रत्येक क्रिकेटरनं, असं माझं मत आहे. नक्कीच. आणि ज्यावेळी तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली, तर तुम्ही जसे पन्हाळा टायगर, तुम्ही जसं टीम नवीन बांधणी केली आणि जसं तुम्ही पूर्ण कोकण भाग असेल, कोल्हापूर असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तर या सगळ्या भागात जाऊन तुम्ही खेळलाय. तर त्यावेळी तुम्ही स्वतःचे खिशातले पैसे घालून खेळला, असा तुम्ही उल्लेख केला. बरोबर. तर त्यावेळेचं क्रिकेट आणि आत्ता तुम्हाला स्पॉन्सर आहेत, तर यामधला काय फरक? 12 प्लेयर होतो आम्ही. आम्ही 11च बोलवतो. कारण की फीज त्यावेळी असायची 2,000-3,000 असायची. तर आम्ही प्रत्येकी 200-300, मग कोणाकडे पैसे नसायचे, कोणतरी असे. उदाहरणार्थ बोललो तर डायरेक्ट बोलू शकतो, की ओमकार पाटील गुंड्या हा प्लेयर असायचा, कायमस्वरूपी असायचा, खेळायसाठी असायचा. थोडा तो पण प्रॉब्लेममध्ये होता त्यावेळी. त्यानं हे स्ट्रगल करून एवढं मोठं हे साम्राज्य उभा केले. तो पण स्ट्रगलमधूनच आला. त्यावेळी तो असायचा. त्याच्याकडून किंवा इतर दोघं तिघं असायचे, त्यांच्याकडून फीस घ्यायची नाही. का घ्यायची नाही? खेळायला येतात. कारण की त्यावेळी त्याचा बॉलिंग अटॅक चांगलाच होता. त्याचा म्हणा, किरण नल्लवडे यांचा. मग पुढाकार कोण? मी, प्रमोद चव्हाण, धीरज मगदूम, शशी. आता आपल्या जीवनात नाही, तुमचा गणेश म्हणा, तुमचा हुकमी एक्का, तो एक म्हणा. इतर आम्ही सगळे होतो. तर आम्ही 300-400 रुपये काढायचो, घालायचो आणि जायचो. मग ते खेळणं म्हणजे पैसे देऊन खेळणं एक अशी जिद्द होती, की आम्ही म्हणजे पूर्ण चिकाटीनं खेळायचो, कायम खेळायचो. आणि शेवटच्या क्षणी मुंबईसारखी म्हणा किंवा कोल्हापूर अशी एक टीम यायच्या मोठमोठ्या. मग फर्स्ट टाईम आम्ही भीत होतो. त्यानंतर आम्हाला सवय झाली, की हे नाही, क्रिकेट हे सेम आहे. फक्त दिवस प्रत्येकाचा असतो. क्रिकेटमध्ये दिवस असेल तो राजा, ज्याचा दिवस नाही तो म्हणजे त्याचं पूर्ण हेच आहे, असा विषय. बरोबर. फक्त त्या काळचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट म्हणजे आता स्पॉन्सर भेटायला लागलेत. आता स्पॉन्सर भेटायला आल्यावर म्हणजे आता तुम्ही क्रिकेट चांगलं खेळता, तुम्हाला स्पॉन्सर भेटला की ह्या टीमला लात मारणे, दुसऱ्या टीममध्ये जाणे, पैसे भेटले खेळणे. फक्त आमच्या टीमनं तसं काही केलं नाही आजपर्यंत, पन्हाळा टायगर्सनं, की मला पैसे भेटतात त्यामध्ये मी जाऊन खेळू शकतोय, असं कुणीच केलं नाही. एवढा मोठा प्रमोद आहे, कधी बोलला नाही की मला पैसे भेटलेत, त्यानं टीम सोडली नाही शेवटपर्यंत. आपल्या पन्हाळा टायगरचे दोन एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणजे शशी आणि गणेश आज आपल्यात नाही आहेत, ते सोडून गेले. तर त्यानंतर पडत्या काळात टीमबरोबर उभं राहणारे पण काही प्लेयर होते आणि टीमला सोडून गेलेले पण प्लेयर होते. पण आज पन्हाळा टायगर बघितलं तर पुन्हा एकदा जोशानं उभा राहते. तर याच्या मागं श्रेय कुणाला द्याल? श्रेय द्याल म्हणजे आता शशी गेल्यानंतर आणि गणेश गेला, लागोपाठ गेले, त्याच वर्षी गेले दोघं पण. फक्त 2-3 महिन्याचा गॅप होता. ते गेल्यानंतर टीम पूर्ण कोलमडली म्हणजे बॉलिंग साईड पूर्ण गेली. ते दोघांच्या दोन होत्याच होरा पूर्ण गेल्यानंतर मग टीम घालायची कुठं, धाडसच करेना. प्रमोद पण काय बोलू लागना आणि म्हणजे कोणच काय बोलू लागना. कारण की नंतरनं बोलता बोलता मी फक्त फोन केला प्रमोदला, की म्हटलं जलसिंग पाटील आमच्यात खेळत नव्हता, जलसिंगला फोन कर, हर्षदला मध्ये घे आणि बोलून आपण एक टीम बांधणी चांगली करूया. तर
प्रमोदनं काय ते धाडस केलं नाही. मी केलं, जलसिंगला फोन केला की आपण एकत्र खेळूया. त्यानंतर सागर माडिक नव्हते टीममध्ये. मग जलसिंग, सागर माडिक, मी म्हटलं ती दोघं गेलेत, ही दोघं ॲड झालीत की आहे तशी टीम चांगली चालेल. कारण की गेलेला माणूस तर परत येणार नाही आहे 100%. त्यांची जागा भरून काढली. मग त्यानंतर प्रमोद म्हटला ठीक आहे, आपण त्यांना बोलवू आणि चर्चा करू या गोष्टीवर. त्यानंतर आमची टीम परत एकच वर्ष चालली. त्यानंतर परत राजकारण चालू झालं. क्रिकेटमध्ये राजकारण आलं की तुम्हाला माहितीच आहे की पूर्ण इस्कोट होतो. सगळा टोटली खेळाचा इस्कोट झाला 1 वर्ष. परत म्हणजे थोडी भांडणं झालीत की म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की बॅटिंग बॉलिंग भेटत नाही किंवा इतर गोष्टी, असं व्हायला लागलं टीममध्ये. आज कुठं तर पन्हाळा टायगर थोडंसं नाव लुप्त होत चाललंय आणि तुम्ही आता वैयक्तिक आयकॉन म्हणून खेळताय, बाहेर स्टार प्लेअर म्हणून तुमची सगळ्यांची ओळख आहे. तुम्ही ओपन टुर्नामेंट खेळत असताय. एक गाव 11मध्ये पण तुम्ही स्वतःची प्रमोदची पुण्याची टीम असेल, तुमची आळवची टीम असेल, तर ही टीम तुम्ही एक गाव 11मध्ये तुम्ही नेतृत्व करतायच. पण जसं ओपन टुर्नामेंट जशी बंद झाली, म्हणजे ओपन टुर्नामेंटमध्ये पन्हाळा टायगर्स थोडंसं कमी होत चाललंय, तर तुम्हाला असं वाटतं का की परत आपण त्याच्यात लक्ष देऊन परत टीमची बांधणी करू शकतो आणि ती करायला पाहिजे, तर आपल्याकडे अजून कुठंतरी पुढे जाईल? तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं यात एक श्रेय आहे जीवन साहेबांचं, जीवन शिंदे. कुठंतरी पन्हाळा तालुक्याची पोरं मोठी होऊन द्यात म्हणून हिनी टीम बांधली होती साहेबांनी. त्यांचं कुठंतरी असं धोरण होतं की आमची पोरं खेळून द्यात. कारण की सरांनी नाही म्हणला तर सगळ्या टोटली खर्च आत्तापर्यंत एक 3-4 वर्षात तर पोरांच्या 10-12 लाख रुपये उधळले असतील आरामात. मी सांगतो सहज सहज, कुठेही जाऊन दे, कुठेही जाऊन दे. कारण की एवढा खर्च साधा, एवढा मी प्रोफेशनल नाश्ता कधीच खाला नव्हता, कधीच, की ती साहेबांच्या टीममधून खालाय मी. म्हणजे एक साहेबांच्या मनात पण ती एक भावना आहे की आपल्या तालुक्याची, आपल्या गावातले प्लेयर मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठमोठ्या लेवलवरती जाऊन खेळावेत आणि आपल्या तालुक्याचं, आपलं कोल्हापूरचं नाव त्यांनी मोठं करावं, हीच भावना मनाशी बाळगून ते प्रयत्न करत आहेत. एक सर्वांनाच मी पॉडकास्टमध्ये आलेला सर्वांनाच हा प्रश्न विचारतो. कोल्हापूर स्टार, कोल्हापूरचे जे प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेटर आहेत ते आणि बाहेरचे रायगडचे असतील, पुण्याचे असतील, मुंबईचे असतील, कोकणातील असतील, यांच्यातील एक फरक जर बघितला तर तुम्ही काय सांगाल? आपलं कोल्हापूर क्रिकेट का कमी पडते? कोल्हापूर क्रिकेट कमी पडते म्हणजे थोडं कोल्हापूरमध्ये आपल्या थोडासा, जास्त नाही पण थोडा ॲटिट्यूड आहे प्रत्येक प्लेअरमध्ये. प्रत्येक प्लेअरमध्ये थोडा ॲटिट्यूड आहे. ते बाहेरल्या प्लेअरमध्ये ॲटिट्यूड आहे पण आपण त्यांच्यासोबत खेळलेलो नाही. कारण की त्यांचं प्रॅक्टिस लेवल, आपली प्रॅक्टिस लेवल किंवा इतर, आता जे आपल्याला आपलं कोल्हापूर का मागं पडते तर आपल्याला लाईव्हची सुविधा मागं कमी होती. आता KDC लाईव्हनं सुरुवात केली, ही चांगली गोष्ट आहे, 1 नंबर केले. कारण की थोडे आत्ता उदयास आलेत की ह्या गाव कोल्हापूर जिल्ह्याचे एवढे स्टार खेळाडू आहेत. तर हे इथं मोठमोठे स्टार खेळाडू आहेत जे ISPL लेवलसारख्या, ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मग तिथंपर्यंत जायला कोल्हापूरचा खेळाडू का कमी पडतोय, किंवा कोल्हापूरच्या खेळाडूने अजून आपल्या खेळामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये अजून काय अशी सुधारणा आली पाहिजे ज्याच्यामध्ये आपण त्या प्लॅटफॉर्मपर्यंत मुलांना घेऊन जाऊ शकतो? कोल्हापूरमध्ये खरं सांगायचं झालं तर एखादा प्लेअर पुढं जात असेल तर त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात, पण तो प्रयत्न तोंडावर नाही, माघारी असतो. कारण की आता तुम्ही चांगलं खेळला तर त्याला समोरच म्हणतात ना, तू चांगलं खेळलास, तिथं गेलास, ह्यो बारक्या पोरांना मारलं म्हणून ह्यो मोठा झाला, ह्यो असं यांचं चालू आहे. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे भरपूर प्लेअर आहेत, चांगलेच प्लेअर आहेत, नाही असं नाही. जो चांगलं खेळेल त्यालाच इथं कोल्हापूरमध्ये प्राधान्य असते. तसं मुंबईसारख्या इकडं नाही. जो बॅकफुटला जरी असेल, म्हणजे रायगड साईडला म्हणा किंवा इतर, त्याला टीममध्ये जागा असते त्यांच्या 11मध्ये 100% जागा असते. कारण आणि इथं कोल्हापूरमध्ये आज यानं नाही बॅटिंग केली, ह्याला बाहेर ठेवा, दुसरा ॲड करा, हे असं कोल्हापूरमध्ये चाललं आहे. पण त्याच्या पाठीमागचा पण तिने विचार केला पाहिजे कोल्हापूर क्रिकेटवाल्यांनी, सगळ्यांनीच. कारण की आता आमच्या ग्रामीणमध्ये थोडे स्टार आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला एकच सांगतो की अर्जित हा चांगलाच खेळत होता, थोडा बॅकफुटला गेला. का गेला? त्याचं काहीतरी जीवनामध्ये थोडं होतं, म्हणजे त्याला एक थोडा प्रॉब्लेम होता त्याचा. परत तो चांगला खेळायला लागला. मग तो आता चांगला खेळतोय ना, चांगला खेळायला लागला म्हटल्यानंतर तिने बोलवलंच पाहिजे. इथून मागं तुम्ही त्याला चांगली साथ दिली होती त्यांना. आता त्याला घेतात 11मध्ये पण चान्स भेटत नाही. बरोबर. कारण की तो एक ग्रामीण खेळाडू तो चांगलाच आहे. म्हणजे कोल्हापूरचं बघायला झालं तर आपण एक कोल्हापूरचे संघ हा बाहेर
स्पर्धा करण्यासाठी तयार केला पाहिजे. पण होतंय असं की कोल्हापूरमध्ये इंटरनली आपण एकमेकांची स्पर्धा करत बसलो आहे. त्यामुळं आपण कुठंतरी पुढं जायच्या ऐवजी अजून इथंच स्पर्धा करत बसलो आहे. तर आपण आता KDC पॉडकास्टमध्ये चर्चासत्र आपण जे केलं आहे, तर याचा एक अनुभव आल्यापासून आत्तापर्यंतचा अनुभव तुम्हाला काय सांगाल? अनुभव बोलायचं झालं तर ओमकार पाटील यांनी जे KDC लाईव्हचं पॉडकास्ट किंवा लाईव्ह जे केले ते ग्रामीण भागासाठी खूप उपयुक्त ठरले. कारण की ग्रामीणची जी मुलं आहेत ती उदयास आलीत. कारण की जे जे प्लेयर दिसत होते ते 4-5च दिसत होते. म्हणजे म्हणला तर उदाहरणार्थ सोन्या, प्रमोद, शुभम. पण जे ग्रामीणचं केले म्हणजे ह्यांच्या गावचा एक प्लेयर म्हणजे नावसुद्धा माहीत नव्हतं, मयूर शेलार. त्याचं नाव म्हणजे झालं ते KDCमुळं झालं. कारण की कोतोली प्रीमियर लीगला तो चमकला. तेव्हा त्याचं लाईव्ह चालू म्हणजे त्यावेळीचं लाईव्हमध्ये तो चमकला. त्यापासून त्याचं एक नाव झालं म्हणा. त्यानं म्हणजे ओमकारनं जे श्रेय केले ते म्हणजे पूर्ण ग्रामीणच्या पोरांचं म्हणजे चांगलं उज्ज्वल होणार. कारण की चांगलं क्रिकेट खेळणार, ती चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळणार. कारण की त्याचं मी खूप खूप आभार मानतो की इथं पॉडकास्ट चालू केलं. ही आपली पॉडकास्टची तिसरी हे असेल एपिसोड आहे. तिसरी असेल. पण एवढं त्याचं नाव झालं आहे पॉडकास्टला की म्हणजे जे 2 घेतले तुम्ही पॉडकास्ट, एक अनिकेत माने आणि एक मनोज संगपाळ सरांचं, की दोघांचं घेतले. एवढी खूप रील व्हायरल झालीत की जे जे बघतो इन्स्टाला ते KDCचंच दिसतंय मला आत्तापर्यंत. कारण की त्यानं जे केलं आहे ते आपल्या पूर्ण ग्रामीण आणि कोल्हापूरमधल्या प्लेयरांसाठी केले, चांगलं केलं आहे. इथून पुढं पण चांगलं करावं एवढ्याच माझ्या त्याला शुभेच्छा असणार. धन्यवाद. नक्कीच. तुम्हाला असं KDCमध्ये जो KDCचा ग्राफ आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळी ओंकारनं चॅनल चालू केलं, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग चालू केलं आणि त्यानंतर आजच्या दिवशी त्याच्यामध्ये काय सुधारणा वाटते किंवा त्यांना अजून काय केलं पाहिजे ज्याच्यामुळं अजून KDC लाईव्ह कोल्हापूर क्रिकेटमध्ये किंवा कोल्हापूरचं क्रिकेट आपल्याला पुढं घेऊन जाता येईल? जे आता त्यानं लाईव्ह सुरुवात केली होती, लाईव्ह सुरुवातीला त्याच्याकडे स्वतःचा कॅमेरा पण नव्हता. कारण की तो बोलत होता की मी सोन्याभाऊ असं केले, मी असं केले सजेशन. कारण की मी स्वतः अडचणीत होतो, त्याला मी काय सजेशन देणार चांगलं. की मग तर मला असं वाटत होतं की ह्यो एवढा मोठा होणार नाही. मी खरंच सांगतो तोंडावर. कारण की मला वाटत नव्हतं की एवढा मोठा होणार नाही. एवढं सोपं नाही आहे. कारण की टेनिसची टीम करणं तिने केव्हापासून केलं, 2013-14 पासून त्यांचं चालू आहे. पण मला वाटत नव्हतं की गुंडा एवढं मोठं होईल. कारण की गुंडांनी जे केले मग कारण की ओमकार पाटील नाव आहे पण आपण आपल्यासाठी तो गुंडा आहे. त्यानं जे केले ते एकदम म्हणजे चांगलं कष्टातून आणि पूर्ण टोटली गरिबीतून केले. कारण की तो स्वतः पूर्ण ऑलराऊंडर आहे. म्हणजे खरं म्हटलं तर हे केले चांगलं. KDC लाईव्ह केले, तो आत्ता KDC लाईव्हमध्ये त्यानं गौंडी काम पण केले. म्हणजे टोटली तो सगळं त्यानं काम केले. म्हणजे जे बोलायचं नाही आता पुढं मला लय, पण त्यानं कष्टातून केलं. आणि सांगायचं म्हटलं तर असं मला वाटलं की त्याचं पहिलं जे चॅनल होतं त्याचं नाव होतं KGC. मग त्याच्या असं मनात आलं की नाव काहीतरी चेंज करू. मग कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केलं. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल होऊन दे, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव कुठंतरी उज्ज्वल मोठं होऊन दे म्हणून त्यानं ते नाव दिलं की KDC चॅनल. त्याला माझ्याकडून अशा इथून पुढच्या सगळ्या टोटली कामाला शुभेच्छा असणार. कारण की त्यानं जे केले ते ग्रामीणसाठी आणि जिल्ह्यासाठी म्हणजे शहरीसाठी चांगलंच केले. आता बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप सारे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग चॅनल आहेत जे आपणाला लाईव्ह स्ट्रीमिंग करून देत आहेत क्रिकेटचे. तर KDCमध्ये आपणाला असं काय वेगळं पाहायला मिळतं का की व्हिडिओ क्वालिटी असेल, बॉल ट्रॅकिंग असेल किंवा बजेट फ्रेंडली जे आपणाला ग्रामीण टुर्नामेंटसाठी पण परवडेल असं बजेट फ्रेंडली आपणाला चॅनल असं अवेलेबल म्हटला तर KDC आहे का? असं काय वाटतं तुम्हाला? ते जर बोलायचं झालं तर फर्स्ट टाईम सुरुवात होती थोडी अडचणीची होती त्यांची. ट्रॅकिंगमध्ये थोडं चुकावं होते. पण ज्या मॅचेस व्हायच्या त्यामध्ये 1 किंवा 2 सीन चांगले दिसायचे. पण आत्ता एवढा खूप बदल झाला आहे की सांगण्याच्या पलीकडं की एवढी इम्प्रूव्ह होणार नाही 1.5 वर्षामध्ये असं मला तर वाटते. कारण की त्यानं खूप इम्प्रूव्ह केली आहे यात गुंडानं. आत्ताची चॅनलची क्वालिटी त्याच्या एकदम खूप चांगली आहे. कारण की बंटी पाटील म्हणा, तर शंभूराजे नाईट लीग म्हणा, स्वर्गीय DC किंवा काल झालेली KPL म्हणा, 1 महिन्यापूर्वी झालेली KPL म्हणा, तिन्ही पण मी बघितल्यात. एकदम खूप म्हणजे खूप चांगले आहेत. टोटली तिन्ही पण टुर्नामेंट खूप म्हणजे खूप अतिशय उत्तम आणि फुल क्वालिटी चांगली आहे. आणि बोलणं झालं तर बजेटचा
1-1.5 वर्ष झालं आपण गुंडाचा मेहनत बघतोय की 1.5 वर्षामागील बाहेरील येतात त्यांचा रेट आहे 12,000 रुपये डेचा 2 कॅमेऱ्यांचा, तर गुंडाचा रेट आहे 8,000 रुपये 2 कॅमेऱ्याचा, की 1.5 वर्ष झालं तिची मेहनत चालू आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या टुर्नामेंट होत्यात त्याला जे जे ऑर्गनायझर आहेत ते बोलवतात, तिन्ही पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे त्याच्या मेहनतीचा. आणि जे आपण ठरवतोय की गुंडा ह्या बजेटला ये, म्हणजे गुंडाला ती बोलवतात ह्या बजेटला तू यायला लागते आणि काम करायला लागते. गुंडानं ती क्वालिटी ठेवून ते काम दिलंय. का दिलंय तर कोल्हापूरच्या प्लेयरांसाठी दिले, कारण की तो एक प्लेयरच होता, नक्कीच. तो प्लेयरच होता. त्या पोरांच्यासाठी त्यानं काम केलं, फक्त पोरांसाठी, ऑर्गनायझरकडे बघितलेलं नाही. तर इथून पुढं त्या प्लेयरांनी पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ऑर्गनायझरांनी बघितलं पाहिजे की बाबा ही जी मेहनत एवढी एवढी आहे. कारण की कमीत कमी टुर्नामेंट होते 3ला चालू होते, रात्री 2ला बंद. कमीत कमी 11 ते 12 तास काम करणे, कॅमेरा ट्रॅकिंग करणे, इतर गोष्टी, इतर त्यांच्याबरोबर जे काम करणारे 4 लोक आहेत त्यांचं सगळं टोटली जर धरलं तर त्याला कमीत म्हणजे न फायदा राहता तो एवढं काम केलं 1.5 वर्ष. इथून पुढं तिन्ही लोकांनी विचार केला पाहिजे की ज्या 4,000मध्ये करतोय तिथं कुठंतरी गुंड्याला 6-7,000 रुपये एका कॅमेऱ्याचे मिळावे, ही माझी एक म्हणजे इच्छा आहे. इथून पुढच्या टुर्नामेंटला सगळ्या ऑर्गनायझरनी हे विचार करावा त्याचा, कारण की कुठेतरी 4 पैसे राहावं म्हटलं तर पॉडकास्ट घेणे, कारण की ह्यो इतर खर्च आता पॉडकास्ट घ्यायला लागला आहे. इथून पुढं अजून प्लेयर येणार आहेत, भरपूर प्लेयर येणार आहेत, कारण की आता पावसाळी लबर बॉल क्रिकेट स्पर्धा चालू आहेत, पण येईल न येईल तो भाग फुडला आहे. पण जे पॉडकास्ट घेणार आहेत इतर खर्च त्याचा ते फक्त ऑर्गनायझरने फक्त मनामध्ये घ्यावा, आणि हीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. अक्षय, तुम्ही तर वेळात वेळ काढून आमच्या KDC पॉडकास्टला आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. आपला क्रिकेटचा प्रवास आमच्यासोबत शेअर केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच तुमचं क्रिकेट चालत राहो, तुमचं नाव मोठं होत राहो आणि कोल्हापूरमधील ग्रामीण शहरी क्रिकेटर जे पण नवीन खेळाडू आहेत ते असंच मोठे होत राहो, हीच आमची एक भावना आहे. इथून पुढे पण तुम्ही चांगले इंटरव्ह्यू घेत राहा, चांगलं तुम्हाला इथून पुढं आमचा चांगला पाठिंबाच असणार. ग्रामीणचा तरी KDC लाईव्हला खूप पाठिंबा असणार. धन्यवाद. धन्यवाद.